आणि यानंतर आपण पाहणार आहोत झटपट बातम्या। उल्हासनगर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे। कॅम्प नंबर 5 च्या दसरा मैदानावर परिसरामधून ही जलवाहिनी जाते आणि आधी शहरामधील अनेक भागामध्ये पाणी टंचाई आहे। त्यामध्ये आता जलवाहिनी फुटल्यामुळे नागरिकांच्या त्रासात आणखीन भर पडली आहे। आज दिवसभर कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। लोणावळा शहरामधील लोहगड किल्ला आणि पवना धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर दुधीवर खिंडीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार आहे आणि त्यामुळे आता रात्रीच्या वेळेस कोणत्याही नागरिकांना एकट्याने फिरू नये असं आवाहन वन विभागाकडून करण्यात येतं। पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। डहाणूमधील कासा चारोटी परिसर भूकंपाच्या धक्क्यांना हादरून गेलाय। पहाटे 6:30च्या सुमारास भूकंपाचा धक्का बसल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। सोलापूर शिवसेना कार्यालयाबाहेर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आणि मुलींना शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष त्यांनी साजरा केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा 3000चा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर मोठा जल्लोष पाहायला मिळाला। गोंदिया जिल्ह्यामध्ये तरुणाला चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून लुटणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्याकडून 2 सोन्याच्या अंगठ्या पोलिसांनी जप्त देखील केल्या। पावसाचं पाणी साचल्यामुळे पुण्यामधील वन उद्यानातील खाणीमध्ये पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला। 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होती। शिवसेना पदाधिकाऱ्यांना काँग्रेस कार्यालयात जाऊन ध्वजारोहण केल्यामुळे त्याच पक्षामधून 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आणि काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि शिवाय ते सातत्याने पक्षविरोधी कार्य करत होते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज 1 दिवसाच्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। सकाळी नागपुरामध्ये सार्थक फाउंडेशनच्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळ्याला उपस्थित राहतील आणि दुपारी वर्ध्यामधील सहकार नेत्यांची भेट घेतली आणि या कार्यक्रमामध्ये मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित राहणार असल्याने दोन्ही नेते एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत। धाराशिव कळंब मतदारसंघावर आरोग्यमंत्र्यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी दावा केला तर लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली नाही, विधानसभा निवडणुकीमध्ये काम पाहून तरी माझा विचार करावा असं ते म्हणाले आणि इतर पक्षाच्या नेत्यांशी आणि पक्षामध्ये सकारात्मक संबंध असल्याचं सांगत धनंजय सावंत यांनी सूचक इशारा दिला। नवी मुंबईमधील एपीएमसी बाजारात चिक्कू दाखल झालेले असून दिवसाला एका ट्रकमध्ये 700 ते 800 पेट्या दाखल होतात। अजूनही पूर्ण सीझन सुरू झालेला नसून येत्या नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत सीझन सुरू होईल असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरील दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सांताक्रूज आणि गोरेगाव दरम्यानच्या अप डाऊन फास्ट लाईनवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर या काळामध्ये फास्ट लाईनवरील लोकल सांताक्रूज गोरेगाव दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल। शिक्षकांना पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीएलओ ड्युटीच्या कामाला जुंपण्यात आले तर निवडणूक जिल्हा अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पालिका शाळांमधील तब्बल 2000 शिक्षकांना 16 ऑगस्टपूर्वी संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयामध्ये हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। राज्यामध्ये महामार्गाचे जाळे उभारण्याची जबाबदारी असलेले महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आता झोपड्यांचा पुनर्विकास करणार आहे। मुंबईमधील 45 झोपडपट्ट्यांमधील 24,266 झोपड्यांच्या पुनर्विकासाची जबाबदारी एमएसआयडीसीवर दिली जाणार आहे। मुंबईमधील 233 झोपडपट्ट्यांमधील 2,13,000 झोपडपट्टी धारकांना आता पक्की घरं मिळणार आहेत। तर आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको, बीएमसी, महाप्रीत, एमआयडीसी आणि म्हाडा यांच्या संयुक्त भागीदारीमध्ये झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत। जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे चालू वित्त वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यांमध्ये भारताची सोने आयात ही 4.23% घसरून 12.64 अब्ज डॉलरवर आली आहे। मागच्या वर्षी समान कालावधीमध्ये 13.2 अब्ज डॉलरचं सोनं आयात झालं होतं आणि प्राप्त आकडेवारीनुसार सोन्याच्या आयातीमधील ही सलग तिसऱ्या महिन्यातली घसरण आहे। राज्यामधील महिला बचत गट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना तर राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित डिजिटल मार्केटिंग ॲप तयार करावं, शहरांमध्ये बचत गटांची संख्या वाढवावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले।
तर म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीसाठी आता MSIDCची घरं मिळणार आहेत। पनवेल आणि खालापूरमध्ये 1823 घरांचं बांधकाम सुरू आहे आणि हे बांधकाम पूर्ण झाल्यावर या घराचा म्हाडाच्या 2026 मधील सोडतीमधील समावेश होईल। माहीम दादर आणि अन्य चौपाट्यांच्या स्वच्छतेसाठी मुंबई महापालिकेतर्फे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून स्किड स्टिकरवर लोडर यंत्र खरेदी केलं जाणार आहे। विशेष म्हणजे या यंत्राची जेवढी किंमत आहे तेवढा किंवा त्यापेक्षा जास्त खर्च पुढील प्रत्येक वर्षाच्या देखभालीसाठी पालिकेला करावा लागणार आहे। चेंबूर ते 7 रस्ता दरम्यानची मोनोसेवा आता सुधारणार आहे। सिग्नल यंत्रणा नव्या गाड्यांच्या तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसंच सुरक्षा चाचण्यांवर सुद्धा भर दिला जाणार आहे। विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यास 2 महिने अवकाश असताना पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाणे शहराच्या अंतर्गत रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। तर 2029 पर्यंत पूर्ण होणारा हा प्रकल्प 12,200 कोटी रुपयांचा आहे। मुंबई शहर झोपडपट्टी मुक्त असावा असं ध्येय असायला हवं असं मत व्यक्त करत महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र कायद्याच्या कठोर आणि काटेकोर अंमलबजावणीवर खंडपीठानं भर दिला आणि त्यानुसार आता कायद्याचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे असंही कोर्टाने निर्देश दिले। राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी वारंवार CSR निधी देण्यासाठी इच्छुक असतात, मात्र तो निधी कशा पद्धतीने घ्यावा याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी याबाबत कोणतंच धोरण नसल्यामुळे हा निधी स्वीकारण्यासाठी विभागाला आता अडचणी येत होत्या। मात्र आता त्याबाबत ठोस धोरण तयार करण्यात आल्यानं राज्यातील आरोग्य सेवेसाठी कॉर्पोरेट कंपन्यांची मदत घेणं सोपं होणार आहे। देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यासाठी प्रकल्प सुरू करण्याकरता एका कंपनीची निविदा आली असली तरी हा प्रकल्प प्रत्यक्ष कार्यान्वित होण्यासाठी आणखी वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे। ऑक्टोबर 2025 मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित होईल असं सूत्रांकडून कळतंय। गोंदिया जिल्ह्यामधील 2,88,000 महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी आता नोंदणी केली आणि त्यामधील काही महिलांना पहिल्या हप्त्याचे पैसे आल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री शिंदेंचे त्यांनी आभार मानले आहेत। ज्या महिलांनी नोंदणी केली नसेल त्यांनी नोंदणी करावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या बरोंडी लाडघर समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा जखमी अवस्थेत डॉल्फिन आढळला होता। दरम्यान स्थानिक तरुणांनी डॉल्फिनला रेस्क्यू करत त्याला समुद्रात सोडून दिले आणि गेल्या काही दिवसांपासून कित्येक वेळेस अशी घटना घडली आहे। समुद्रामध्ये भरकटून डॉल्फिन किनाऱ्यालगत येत असल्यानं हा मोठा चिंतेचा विषय ठरलाय। हिंगोली शहरामधील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांनी ठिय्या मांडलाय। अकोला रोड खटकाळी बायपाससह मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौक भागामधील रस्त्यावर मोकाट गुरांचा कळप तासनतास बसून राहतोय आणि त्यामुळे रहदारीमध्ये मोठा अडथळा निर्माण होतोय। पाऊस कमी झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील हरमूल तलावामध्ये फक्त 6 फूट पाणी आता शिल्लक आहे आणि ते पुढील 2 महिन्यांपर्यंत पुरेल। मात्र हरसूल तलावाचं पाणी संपल्यानंतर जायकवाडीचं पाणी नागरिकांना द्यावं लागेल, त्यामुळे आता पाण्याचे टप्पे आणखी वाढू शकतात असं पालिका प्रशासकांनी सांगितलंय। पश्चिम विदर्भामधील सगळ्यात मोठा समजला जाणाऱ्या वर्धा धरणामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात जलसाठा वाढला, त्यामुळे आता धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि धरणामधून होणारा विसर्ग पाहण्यासाठी अमरावतीकरच नाही तर आसपासच्या जिल्ह्यातील पर्यटक सुद्धा गर्दी करतायत। दरम्यान वर्धा धरणाचा पाणीसाठा वाढल्यामुळे अमरावतीकरांचा पाणी प्रश्न मिटलाय। अहमदनगरमधल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलामुलींसाठी रोहित पवार यांच्याकडून 14,000 सायकलींचं वाटप करण्यात आलं। शिक्षणासाठी शाळेत जाताना त्यांचा वेळ जाऊ नये आणि अभ्यासावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी रोहित पवार यांनी मतदारसंघातील धाराशिवचे आमदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार निलेश लंके यांच्या हस्ते सायकलीचं वाटप केलं। कांद्याबाबत सरकारची आता धरसोड भूमिका, निर्यातीवर लादलेले 40% किमान निर्यात मूल्य इत्यादी कारणांनी मुंबईमधल्या न्हावाशेवा बंदरातून समुद्रमार्गे कांद्याची निर्यात 60% घटली आहे। तर देशाची कांदा निर्यात गतवर्षामध्ये 13% घटलेली असल्यानं हे आकडे जून महिन्यात समोर आले होते। जर्मनीमध्ये वाहन चालकांसह इतर क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध आहे आणि त्यासाठी आता महाराष्ट्रामधील कुशल मनुष्यबळ पुरवलं जाणार आहे। तर महाराष्ट्रामधून पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 तरुणांची निवड केली जाणार आहे।